हॅलो एव्हरीवन. तर आज आम्ही अमरावतीला गेलो होतो अंबादेवीच्या दर्शनासाठी. तिथे गेल्यानंतर खूप अशी गर्दी होती, छान मेला भरलेला होता, खूप काही घेण्यासारखं होतं. एंट्रान्सलाच असं छान देवी बसलेली होती. नंतर आम्ही दर्शनाच्या रांगेत लागलो. वेगवेगळ्या अशा रांगा लागलेल्या होत्या, जेंट्सच्या वेगळ्या, लेडीजच्या वेगळ्या. आम्ही सकाळी 9-9:30लाच तिथे पोचलो. तर आमचं छान असं शांततेत दर्शन झालं देवीचं. नंतर ओटी वगैरे भरणं झाली, पण तिथे आम्हाला फोटो आणि व्हिडिओ काढणं अलाउड होतं, तर आम्ही तिथे व्हिडिओ वगैरे काढू शकलो नाही. नंतर दर्शन वगैरे झाल्यानंतर आम्ही भुयारामध्ये गेलो. तिथे महादेवाची पिंड आहे आणि छान असं कृष्णाची मूर्ती आहे. नंतर त्यांचं दर्शन झालं आणि आम्ही मंदिराच्या बाहेर आलो. म्हटलं चला आता फोटो सेशन करूया. तर सगळ्यांनी फोटो सेशन असं करून घेतलं. नंतर फोटो सेशन झाल्यानंतर आम्ही जेवायला निघालो. तर असं जाता जाताना बघा किती छान असे दुकानं होते. खूप काही घेऊसं वाटत होतं, पण खूप गर्दी होती. म्हटलं शांततेत येऊ कधीतरी आणि घेऊ आपण. नंतर आम्ही जेवण केलं सगळ्यांनी छान, आणि जेवण झाल्यानंतर काहीतरी गोड तर पाहिजेच, तर आम्ही आईस्क्रीम खायला गेलो. तर छान असं राजकमलवरच शिवशक्ती नावाचं आईस्क्रीम पार्लर आहे. त्यांचं स्वतःचं प्रोडक्ट आहे, ते स्वतःच बनवतात हे सगळं. तर आम्ही आईस्क्रीम वगैरे खाल्ली आणि आम्ही मालखेडसाठी निघालो. मालखेड हे अमरावती जिल्ह्यातच आहे आणि आमच्या आईचं माहेर आहे. तर तिथे त्यांच्या घरचीच अशी देवी असते, देवी बसलेली असते. तर आम्ही देवीचं दर्शन घेतलं आणि तिथे बघा असं छान कासव होता. खूप जुना कासव आहे बरं का हा. नंतर तिथे ना खूप असं दिवे लावतात लोक. 1001 स्वतःचे दिवे असतात. हे रात्रंदिवस 9 दिवस हे अखंड दिवे असतात, बघू शकता तुम्ही. नंतर दिव्यांचं दर्शन घेतलं आणि आम्ही यांच्या मामाकडे गेलो. तर बघा इतका पाऊस सुरू होता की सगळं असं पाणी वाहत होतं रस्त्याने. नंतर यांची बघा हे स्वतःचं दूध डेअरी आहे. तर हे असं प्रोडक्ट बनवतात, म्हणजे पनीर वगैरे घरीच असं तयार करतात. म्हटलं चला व्हिडिओ काढून घेऊ. नंतर आमच्या भेटी वगैरे झाल्यानंतर आम्ही घरच्या रस्त्याने निघालो. तर असं आमचं दर्शन झालं. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.